श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना आज आपण ना तूप बनवणार आहोत. तर चला आता मिक्सरमधून काढते किंवा कसं करते ते तुम्हाला दाखवते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर ही बघा एवढी साय आहे. तर जास्त दिवस जर झाले ना थोडीशी जी आहे ती पिवळी पिवळी पडायला लागते, तर म्हणजे असं लालसर व्हायला लागते. हे बघा तुम्ही हे बाजूला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे बघा एवढी साय आहे. तर चला आता मी मिक्सरमधून काढते ती. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये ना मी भरपूर असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तूप जे आहे ते बनवायचं सांगितलेलं आहे. तर यावेळेस ना म्हटलं चला वेगळ्या पद्धतीने ट्राय करू. तरी ते ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपलं म्हणजे जास्त काही तूप घ्यायचं नाही आहे. जी साय आहे ती जास्त जर घेतली ना ती मग जो लोण्याचा गोळा आहे तो बनत नाही. तर थोड्याच प्रमाणात साय घ्यायची आहे. आता इथं बघा मी 2दा करून थोडी थोडी साय घेतलेली आहे. आता 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. आता तुमच्याकडे जर मिक्सरचं छोटं भांडं असेल तर तुम्ही छोट्यात करू शकता. आता हे ना आपलं रसपात्र जे आहे ना मी त्याच्यात करते आहे, कारण साय जास्त होती ना मग जास्त वेळ खेळायचं काम होणार नाही. तर इथं मिक्सरमधून असं छान असं गारका दिल्यानंतर आहे ना आपोआप जो लोण्याचा गोळा आहे तो वरती येतो. थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे आणि थंड पाणी टाकल्यानंतर जे लोणी आहे ते वरती येतं आणि पाणी पाणी साईडला राहतं. तर बघा आता मी असं एक एक करून ना सर्व जी आपली साय आहे ना, आता ही 15 दिवसाची आमची साय आहे. माझं 15 दिवसाला तूप आहे ना, म्हणजे आता किती होतं ते तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि खूप तूप आहे ना खूप दिवस टिकतं, अजिबात खराब होत नाही. आणि शेवटी शेवटी तूप टिकण्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला. आणि तुम्हाला खूप छान असं जे तूप बनवायची सर्वात सोपी पद्धत आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर बघा इथं आता ना पूर्ण मी ना भरपूर वेळ लागतो असं मिक्सरमधून कमी जास्त केल्यानंतर. बघा आता पाणी पाणी खाली काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जास्त आहे ना थोडंसं आता हे मिक्सरचं भांडं आहे ना म्हणजे जे रसाचं पात्र आहे ना ते कामी पडतं, कारण अशा पद्धतीने ते पाणी जे आहे ते साईडला राहतं आणि जो लोण्याचा गोळा आहे ना तो साईडला राहतो. तर बघा आता इथं मी पाणी काढून घेते आहे. आणि तसं करण्याऐवजी ना जर तुमच्याकडं मोठं फ्रीज असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी काढून ते जर तसंच ठेवलं ना बरोबर पाणी साईडला आणि लोण्याचा गोळा साईडला होतो. तर बघा इथं आता आहे ना मी एक एक करून आता अशाच पद्धतीने पाणी पण काढून घेते आणि आपलं जे लोण्याचा गोळा आहे तोही साईडला काढून घेते. तर बघा असं थोडंसं पाणी जे म्हणजे आपण जे पाणी ॲड करतो ना ते असं राहील. तर आधी आपल्याला दळून घ्यायचं आहे, मग नंतर आपल्याला ते एक एक करून काढून घ्यायचं आहे. तर बघा आता एवढंसं झालेलं आहे. शेवटचं आपलं मिक्सरचं जे आहे ते भांडं आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर बघा एवढं असं आपली साय जी आहे ती लोण्यात रूपांतर झालेलं आहे. आता बघा तुम्ही हात काहीच आपले जे आहे ते खराब होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने केल्यानंतर. आता बघा आता ही शेवटची प्रोसेस आहे. तर आता मी कारण मला मोबाईल बंद चालू करावा लागतो त्याच्यामुळे मी एकाच हाताने जे आहे ते असं लोणी काढून घेणार आहे. तर बघा किती पांढरं शुभ्र लोणी आहे. तर आहे ना जास्त दिवस होऊन द्यायचं नाही. जास्त दिवस झालं ना जो म्हणजे आपलं साय आहे ना अशी पिवळसर किंवा त्यात आहे ना जर लाईट असली तर आहे ना अशी बारीकशी ना अशी व्हाईट व्हाईट अशी जंतूसारखं पडतं. तर काही काही म्हणतात की जंतू तर ते पडतातच, फक्त आहे ना त्याला लाईट कंटिन्यू असले ना तर फ्रीजमध्ये 15 दिवस तरी आपली साय राहू शकते. तर आता मी 15 दिवस ठेवते, कारण जास्त सारखं आणि भरपूर भांडे जे आहे ते आता साईचे निघतात. तर बघा साईचा जो गोळा आहे तो वरती येतो आणि म्हणजे तूप करायला पण लवकर होतं, गॅस जास्त नासत नाही याने. म्हणजे पटपट असं जी प्रोसेस आहे ती होती. पण एवढी अशी मेहनत आपल्याला घ्यावीच लागते. तर बघा एवढं पाणी आपलं राहिलेलं आहे. जर तुम्हाला वेळ असेल ना तर तुम्ही थोडंसं 1-1.5 तास आहे ना जर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर व्यवस्थित असा जो गोळा आहे तो होतो. तर बघा आता एवढं असं झालेलं आहे. तर याला आहे ना मोठ्या पातेल्यात घ्यायचं आहे, छोट्या पातेल्यात घ्यायचं नाही. तर आता हे शेवटचं जे राहिलं होतं तेही मी घेतलेलं आहे. तर त्याचा गोळा बघा एकदम छान असा बनलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगत होते की मोठं जे पात्र आहे ते घ्यायचं आहे तुम्हाला तूप करण्यासाठी. कारण आहे ना ते तूप आहे ना कधी-कधी जर आपलं लक्ष नसलं तर वरती जातं. आणि शिवाय आधीची जी प्रोसेस आहे ना तेव्हा तिथंच थोडंसं गॅस कमी करून ठेवायचा आहे. नाहीतर आहे ना ते खाली चिपकल्यानंतर आहे ना तूप जे आहे ते असं करपट लागायला सुरुवात होते. म्हणजे कमी गॅस करून ठेवला तरी चालतं, पण तरी पण शेवट ना तुम्हाला जे आहे ते गॅस कमी करून तिथंच थांबावं लागतं. तर बघा इथं पूर्ण आता मोठ्या पातेल्यात त्याने मी ओतून घेते. आणि बघत असाल तुम्ही साय छान अशी आपलं लोणी तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने केलं तर खूप छान असं तुमचं तूप होतं आणि जास्त दिवसही टिकतं.
तर बघा आता पूर्ण लोण्याचं मी जो आहे ते करून घेतलेलं आहे. आता मी ते जे लोणी आहे ना ते एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि ते बघा असं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला जे पाणी आहे ना ते थोडं थोडं साईडला होतं, तर तेही तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर याला प्रोसेसला खूप टाईम लागतो, तर मी ते काय तुम्हाला दाखवत नाही कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल. आणि अशा पद्धतीने करून आहे ना मी सर्व जे आहे ती त्यातलं अजून पाणी काढून घेतलं आणि गॅस आता इथं मी गॅस पेटवून घेत आहे. गॅस पेटवल्यानंतर आपल्याला मस्त असं आपलं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला तूप जे आहे ते कडवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एवढं असं आपली साय आहे. तर आता थोडा वेळ आहे ना मी इथं याला जे वरती आहे ते येऊ नये म्हणून इथंच थांबावं लागेल. आता मी थोड्या मिनिटांनी कसं त्याची प्रोसेस होते तेही तुम्हाला दाखवते. तर बघा तर थोड्या वेळानंतर आहे ना पूर्ण जे आपलं लोणी आहे ते अशा पद्धतीने होतं आणि त्याला अशा पद्धतीने ना आपल्याला मिक्सअप करायचं आहे, म्हणजे ते खाली चिपकणार नाही. तर बघा आता अशा पद्धतीने झाल्यानंतर थोड्या वेळात आहे ना पुन्हा त्याची ना जो रंग आहे तो बदलतो. म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं होतं ते तुम्हाला मी प्रत्येक या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर बघा थोड्या वेळानंतर अशी उकळी आल्यानंतर आपलं जे तूप आहे ते असं दिसतं. तर अजून याला भरपूर वेळ लागतो. तर अजून 5-10 मिनटानंतर आपलं तूप बऱ्यापैकी झालेलं आहे. तर आता ही ढवळी जी बेरी आहे ना ती तुम्ही साखरेमध्ये साखर टाकून खाऊ शकता. ते आधी मी सांगितलेलं आहे. लहान मुलं याला आवडीने खातात आणि एकदम असं खव्यासारखं लागतं ते पेढ्यांसारखं. तर बघा अजूनही आपल्याला हे तूप तुम्ही म्हणाल तेलवरती आलं आता झालेलं आहे, तर नाही थोडंसं अजून होऊन दिल्यानंतर तूप जास्त दिवस टिकतं. तर बघा छान असतात. आपलं किती साय होती आणि किती लोणी झालं आणि किती प्रमाणात तूप होतं तेही तुम्हाला बघायला भेटेल. तर बघा अशा पद्धतीने ना मिक्सअप करत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिपकणार नाही. आता याच्यानंतर तुम्ही गॅस कमी राहिला तरी चालेल, म्हणजे काही तुम्हाला टेन्शन नाही, तुम्ही दुसरं काम करू शकता. तर फायनली आता आपलं तूप तयार झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. वरतून तुळशीचे पानं ठेवायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपलं तूप जे आहे तो त्याचा सेंट पण छान येतो आणि तूप जे आहे ते जास्त दिवस टिकतं. आता तुम्हाला माहीतच आहे तुळशीचे पानं खूपच आयुर्वेदिक असतात. तर आता इथं थोडंसं थंड झाल्यानंतर आहे ना आपल्याला गाळणीच्या साहाय्याने जे तूप आहे ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. बेरी येऊन द्यायची नाही आहे. बेरी आल्यानंतर आहे ना ते तूप जे आहे ते काळपट दिसतं. तर बघा असे खूप हळुवारपणे आपल्याला जे तूप आहे ना ते गाळून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही किती छान असं हे पिवळसर तूप झालेलं आहे, जसं आपण विकतचं आणतो तसं. तर आता तुम्हाला इथं जर आवाज येत असेल तर तो समजून घ्या, कारण एडिटिंग करत असताना इथं शेजारी आवाजच येतो. तर अशा पद्धतीने मी तूप बनवते. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पुन्हा एकदा सांगते विसरू नका, त्याला पैसे लागत नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. आणि एवढं तूप झालेलं आहे आणि इकडे साईडला तुम्हाला डबल जर गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही गाळणीनं पुन्हा गाळून घेऊ शकता, जर तुम्हाला बेरी अजून पाहिजे नसेल त्यात तर. आणि एवढी अशी आपली इथं बेरी निघालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, ही आहे बेरी. तरी साखर टाकून खाल्ली तर खूपच छान लागते. तर चला बाय.